हॅलो एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे ढोकळा. त्यासाठी मी इथे 2/3 कप पाणी घेणार आहे. 2/3 म्हणजे 160 ml इतकं मी ह्या ठिकाणी पाणी घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे 4 चमचे साखर घालून घेणार आहे. 4 चमचे साखर. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान बनतो हा ढोकळा. 2 3 4 चमचे साखर, 1 चमचा ठिकाणी मी मीठ वापरणार आहे. त्यानंतर इथे मी लिंबूचं फूल वापरणार आहे 1 चमचा. त्याच चमच्याने, ज्या चमच्याने आपण मीठ टाकलं आहे त्याच चमच्याने, तर 1 चमचा लिंबूचं फूल आणि चिमूटभर मी हळद वापरणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच कपाने आपण 160 ml बेसन घेणार आहे. सर्व साखर, मीठ आणि लिंबूचं फूल सर्व वितळून गेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण त्याच कपनी 2/3 कप बेसन घेतलं आहे, ते टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. 15 मिनटं आपण हे रेस्टसाठी ठेवून देऊया. हे बघा, ह्या प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही मेजरमेंट चुकवू नका, म्हणजे तुमचा ढोकळा अगदी मस्त स्पॉन्जी बनेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आता 15 मिनटं मी हे रेस्टसाठी ठेवून देणार आहे. मी ह्या ठिकाणी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे, ते मी बॉईलला ठेवणार आहे. बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक आपण स्टँड ठेवणार आहे. तर आणि त्यानंतर मी माझ्याकडे केक टीन आहे, तर तो मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे. सगळीकडे तेल लावून घेणार आहे आणि 15 मिनटं झाल्यानंतर आपण ते बॅटर ह्याच्यामध्ये टाकून स्टीम करून घेणार आहे. तर पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. हा स्टँड असेल तुमच्याकडे, स्टँड ठेवून घ्यायचा आहे. आणि हे केक टीन आहे माझ्याकडे. तुमच्याकडे जो डब्बा असेल तो तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे केक टीन आहे, तर तो मी इथे ग्रीस करून वापरणार आहे. ग्रीस करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बॅटर टाकणार आहे. तर चला पाहूया. पिठाची कन्सिस्टन्सी आपली बघा अशा प्रकारे पाहिजे. तुम्ही बघू शकता अशी. तर 15 मिनटं झालेली आहे आपली. पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे, अशी. तर ह्या ठिकाणी 15 मिनटं झाली आहेत. तर मी इथे 1 चमचाभर तेल वापरणार आहे. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 1 चमचा तेल मिक्स करून घेऊया.
असं साईडनी दिसलं नाही पाहिजे. सर्व तेल व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. पीठ आपलं व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झालं आहे. तर ह्याच्यात मी हा केक टीन देखील ग्रीस करून घेते. हाताने करा, ब्रशनी करा, तुमच्याकडे जर ब्रश असेल हाताने केलं तरी चालेल. तर ह्या ठिकाणी मी सगळीकडे व्यवस्थित असं केक टीनला सगळीकडे लावून घेतलं आहे तेल. त्यानंतर मी ह्या ठिकाणी 1 चमचा बेकिंग सोडा वापरणार आहे. 1 चमचाभर बेकिंग सोडा. मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठामध्ये. आणि आपलं पाण्याला देखील आपली उकळी आली आहे. तर हे बघा, लगेचच मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज होत आहे. अशा प्रकारे सर्व बेकिंग सोडा मिक्स व्यवस्थित झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता थोडा कलर चेंज झाला आहे ह्याच्यात. आणि लगेचच आपण हा केक टीनमध्ये टाकून घेऊया. पाणी छान बॉईल झालं आहे. तर आपण हा टीन लगेच त्याच्यात ठेवून देऊया वेळ न घालवता. तर मी पहिले सुरुवातीला 5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी हा एक टॉवेल इथे टाकून घेणार आहे, जेणेकरून जी वाफ सुटेल ती ढोकळ्यावर पडणार नाही. तर ह्या टॉवेलला ॲब्सॉर्ब होऊन जाईल. तर आपण 15 ते 20 मिनटं शिजू देऊया. तर 5 मिनटं झाले आहेत. तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि 15 मिनटांनी आपण बघूया चेक करून. तर आपण ढोकळा चेक करून घेऊया. अशा प्रकारे मी काडी घेतली आहे. तुम्ही बघू शकता काडीला थोडंसं, अगदी थोडं चिटकत आहे. त्यामुळे मी अजून 5 मिनटं राहू देते. 5 मिनटांनी आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आणि ढोकळा थंड होण्यास ठेवूया. तर मी ह्या ठिकाणी ढोकळा काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा स्पॉन्जी झाला आहे. कट करून घेऊया. आणि त्यानंतर आपण तडका देऊया. तर तडक्यासाठी मी इथे वापरणार आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त असा जाळीदार ढोकळा झाला आहे. तर ह्या ठिकाणी आपण तडका देऊन घेऊया. मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेते आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकूया. 2 चमचे मी ह्या ठिकाणी मोहरी वापरली आहे. 2 चमचे. गॅसची फ्लेम बंद करूया. मिरची टाकून घेऊया. मिरची मी मधून कट मारून तशी कट केली आहे. तर ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा साखर टाकते. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे इथे पाणी टाकून घेते. चांगलं मिक्स करून घेते.
म्हणजे साखर विरघळेल. साखर विरघळल्यानंतर साखर आपली लगेच विरघळते कारण की पाणी गरम आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती मस्त तडका झाला आहे. थोडं थोडं आपण ॲड करून घेऊया ढोकळ्यावरती. कोथिंबीर आपण ह्या ठिकाणी गार्निशिंगसाठी वापरूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून तुम्हाला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही बघू शकता किती छान असेल, मस्त असं लेयर आले आहे, एकदम सॉफ्ट झाला आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.